स्वर्गीचे लोक देवाकडे प्रार्थना करतायत की मला मनुष्य जन्म मिळावा. स्वर्गातली लोक देवाकडे प्रार्थना करतात मला मनुष्य जन्म मिळावा. आणि मला मिळून मी काय केलं की ती लोक इथे काय करणार. सगळे म्हणतात देह नाशवंत आहे. देह कसा आहे, एक दिवस नष्ट होणार आहे. पण देहाने सत्कर्म केलं पाहिजे, सत्कार्य केलं पाहिजे. पण जितका देह नाशवंत आहे तितकाच देह चांगला आहे. मामा एकदा पंढरपूरला गेलते. कुठे गेलते? पंढरपूरला. त्यांच्या बरोबर ती महाडिक महाराज, पवार महाराज, असा बराचसा समुदाय बरोबर 5-6 लोक होते. आणि मंदिरात गेल्यानंतर थोडासा उशीर झालेला. सगळ्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आणि दर्शन झाल्यानंतर महाराज आत्मधला रामभाऊ नावाचा एक व्यक्ती पळत आला आणि माझ्या पायाला मिठी मारली. दर्शन घेतलं, कडकडून मिठी मारली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला आणि ते निघून गेले. पवार महाराजांनी विचारलं, म्हणजे काय तुमचं नाव? म्हणजे रामभाऊ. तसं ग्रंथात आहे बरं का, मी 60-70 वेळा ग्रंथ वाचला. स्पष्ट नाव. संध्याकाळची वेळ होती. मामा म्हणले आपण चंद्रभागेमध्ये थोडंसं हातपाय धुवून परत मुक्कामाला थांबले. आणि परत मुक्कामाला थांबले. त्या रामभाऊचं बोलवणं केलं, त्याला बोलवलं. आणि बोलवल्यानंतर त्याला विचारलं, बाबा तुला माझ्यामध्ये काय दिसलं? बळमामा त्यांना विचारतात, तुला माझ्यामध्ये असं काय दिसलं की तू माझ्या पायावरती लोटांगी घातलं, म्हणजे माझे पाय धरले? ते मला, ओ महाराज, ओ महाराज, या मंदिरामध्ये राहणारा मी एकच माणूस असा आहे रामभाऊ नावाचा की आजपर्यंत पांडुरंगाच्या व्यतिरिक्त मी कोणाचे पाय धरले, कोणाच्या व्यतिरिक्त, पांडुरंगाच्या व्यतिरिक्त मी कोणाचे पाय धरले नाहीत. आणि मग महाराज त्या सगळ्यांना खात्री पटली की आलेला जो रामभाऊ होता तो रामभाऊ होता सत्ता प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी आला होता, बाळूमामाच्या भेटीसाठी आला होता. अरे भगवंताने येऊन बाळूमामाचं पाय धरावं, इतका मनुष्य जन्म सुंदर आहे.